नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका म्हणायला गेलं तर महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत. पथ विक्रेता योजना 2017. आपण यासाठी शासनाचा 2017चा निर्णय वापरतोय, जो केंद्राच्या 2014च्या कायद्यावर आधारित आहे. हो, बरोबर. आणि या योजनेचा उद्देश म्हणजे कसं आहे ना, दुहेरी आहे. एक तर पथविक्रेत्यांची उपजीविका जपणं आणि दुसरं म्हणजे शहरामधल्या या विक्रीला थोडी शिस्त लावणं. अगदी. तर ही योजना नेमकी काय आहे, तिचे नियम काय, परिणाम काय असू शकतील, हे सगळं आपण समजून घेऊया. सुरुवात करूया सर्वेक्षणापासून. म्हणजे आधी कोण विक्रेते आहेत हे ठरवावं लागेल ना? हो, त्यासाठी शहर पथविक्रेता समिती आहे. ती 6 महिन्यांच्या आत सध्या जे कोणी विक्रेते आहेत त्या सगळ्यांचं सर्वेक्षण करेल. 6 महिन्यात? बर. हो, आणि हे सगळं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदवलं जाईल. दर 5 वर्षांनी पुन्हा सर्वेक्षण होईल. म्हणजे एक डेटाबेस तयार होईल. ओके. आणि ही प्रक्रिया मला वाटतं बरीच व्यवस्थित मांडलेली दिसतेय. हो, म्हणजे यादी प्रसिद्ध करणं, त्यावर हरकती सूचना मागवणं. हो ना, अगदी. म्हणजे आधी 45 दिवसात सर्वेक्षणाची यादी येईल, मग 30 दिवस हरकती सूचनांसाठी आणि मग पुढच्या 15 दिवसात अंतिम यादी. एकदम टप्प्याटप्प्याने. पण या यादीत नाव येण्यासाठी काहीतरी निकष असतीलच. नक्कीच. भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी तर पाहिजेच. वय 14 वर्षांपेक्षा जास्त हवं आणि महत्वाचं म्हणजे उदरनिर्वाहाचं दुसरं काही साधन नसावं. हा शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे. अच्छा, पण नुसतं यादीत नाव आलं म्हणजे झालं का? की विक्री सुरू करू शकतात? नाही, तेवढं पुरेसं नाही. त्यासाठी विक्री प्रमाणपत्र आणि ओळखपत्र लागतं. ते मिळाल्यावरच विक्री करता येते. आणि ते किती काळासाठी वैध असतं? सुरुवातीला 5 वर्षांसाठी. आणि या प्रमाणपत्रासोबत बऱ्याच अटी आहेत. कोणत्या अटी? म्हणजे प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणं, ओळखपत्र नेहमी जवळ ठेवणं, ठरलेल्या वेळेतच विक्री करणं. जागेवर काही बांधकाम वगैरे नाही करता येणार? अजिबात नाही. तात्पुरतं पण नाही. स्वच्छता ठेवायची, मासिक शुल्क भरायचं, जागा भाड्याने नाही द्यायची, कचऱ्याची विल्हेवाट नीट लावायची. म्हणजे बरीच जबाबदारी आहे. आणि रहदारीला अडथळा नाही झाला पाहिजे हे पण असेलच. हो, अगदी. धोकादायक वस्तू विकायला पण बंदी आहे. प्रमाणपत्र देताना कोणाला प्राधान्य वगैरे आहे का? आहे ना. दिव्यांग व्यक्ती, विधवा, एकल माता यांना प्राधान्य दिलं जाईल. पण एका कुटुंबातून म्हणजे पती, पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली मुलं, यातून एकाच व्यक्तीला प्रमाणपत्र मिळेल. ओ, अच्छा. म्हणजे एका फॅमिलीत एकच स्टॉल. अर्ज जास्त आले तर मग लॉटरी पद्धतीने म्हणजे सोडत पद्धतीने जागा वाटप होईल. आणि हे मासिक शुल्क किती असतं? ते स्थानिक प्राधिकरण ठरवेल. आणि वेळेवर नाही भरलं तर दंड पण आहे. दिव्यांगांना 5% सूट आहे शुल्कात. बरं. आणि हे शुल्क कायम तेवढंच राहतं की बदलतं? नाही, दर 3 वर्षांनी किमान 10% वाढ होऊ शकते त्यात. ओके. आणि हे प्रमाणपत्र 5 वर्षांनी रिन्यू पण करावं लागेल? हो, नूतनीकरण करावं लागेल. त्यासाठी 1 महिन्याच्या शुल्का इतकं शुल्क असेल. आणि समजा नियम मोडले तर? म्हणजे जागा बदलली किंवा शुल्क नाही भरलं तर मग प्रमाणपत्र निलंबित किंवा रद्द होऊ शकतं. पण कारवाईच्या आधी बाजू मांडण्याची संधी देतात. किरकोळ नियमभंग असेल तर 2,000 रुपयांपर्यंत दंड पण होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जागा. म्हणजे हे वेंडिंग झोन्स, ते कसे ठरवणार? हो, हा कळीचा मुद्दा आहे. शहर विक्री समिती 6 महिन्यात विक्री क्षेत्र, प्रतिबंधित विक्री क्षेत्र आणि विक्री बंदी क्षेत्र हे सगळं निश्चित करेल. कशाच्या आधारावर? म्हणजे जिथे नैसर्गिक बाजार भरतात किंवा पारंपरिक आठवडी बाजार आहेत त्यांना प्राधान्य देतील. रस्त्यांची रुंदी, वाहतूक, पादचारी किती आहेत, लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल, हे सगळं बघितलं जाईल. पोलीस आणि वाहतूक पोलिसांचा सल्ला घेणार का? हो, नक्कीच. त्यांच्याशी सल्लामसलत केली जाईल. आणि गंमत म्हणजे खाजगी जागेवर सुद्धा जर मालकाने नाहरकत दिली तर विक्री क्षेत्र म्हणून घोषित करता येईल. हे लवचिक वाटतंय. पण एक प्रश्न आहे. कोणता? योजनेत म्हटलंय की जागेची क्षमता शहराच्या लोकसंख्येच्या 2.5% असेल आणि एका विक्रेत्याला साधारण 1 मीटर बाय 1 मीटर जागा. हो, बरोबर. आता मुंबई, पुणे किंवा नागपूरसारख्या शहरात जिथे प्रचंड गर्दी आहे तिथे हे 2.5%चं गणित आणि जागेची उपलब्धता हे कसं जमणार? म्हणजे हे प्रत्यक्षात आणणं खूप अवघड नाही का? अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. हेच मोठं आव्हान आहे. कागदावरचे नियम चांगले आहेत, पण आपल्या शहरांची जी रचना आहे, जी गर्दी आहे, तिथे प्रमाण कसं साधायचं हा मोठा प्रश्न आहे. विशेषतः जुन्या, गजबजबलेल्या भागात. म्हणजे अंमलबजावणीत खूप अडचणी येऊ शकतात.
बरं, समजा एखाद्या विक्रेत्याला जागेवरून हलवायचं झालं तर तशी तरतूद आहे का? हो आहे. म्हणजे समजा काही विकास प्रकल्प आला किंवा सुरक्षेचा प्रश्न असेल, वाहतूक कोंडी होत असेल, तर सार्वजनिक हितासाठी स्थलांतरण केलं जाऊ शकतं. आणि जर प्रमाणपत्र रद्द झालं तर? 30 दिवसांची नोटीस देऊन जागा खाली करायला सांगू शकतात. आणि जे विना परवाना विक्री करत असतील त्यांना तर तात्काळ हटवलं जाईल. या योजनेआधी ज्यांच्याकडे परवाने होते त्यांचं काय? त्यांना या योजनेत सामावून घेतलं जाईल. पण त्यांनी जर काही कायम बांधकाम केलं असेल जागेवर तर ते त्यांना काढून टाकावं लागेल. जागा मोकळी करावी लागेल. आणखी काही सुविधा आहेत का विक्रेत्यांसाठी? हो, म्हणजे स्थानिक प्राधिकरण पायाभूत सुविधा सुधारायला मदत करेल. जसं शौचालय, कचरा व्यवस्थापन, लाईटची सोय वगैरे. प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीसाठी पण प्रयत्न केले जातील. एकंदरीत ही योजना म्हणजे पथविक्रेत्यांना एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण देण्याचा आणि त्याचवेळी शहरातल्या विक्रीला एक ओळंगूल लावण्याचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल. हो, अगदी. यात सर्वेक्षण, पात्रता, प्रमाणपत्र, शुल्क, जागा निश्चिती, नियमभंग झाल्यास कारवाई अशा अनेक गोष्टींचा विचार केला आहे. एक व्यापक आराखडा आहे हा. निश्चितच. योजना बरीच सविस्तर आहे. पण माझ्या मनात एक विचार येतोय शेवटी. महाराष्ट्रात शहरं किती वेगवेगळी आहेत. मुंबईची परिस्थिती वेगळी, गडचिरोलीची वेगळी. बरोबर. तर मग जागा, गर्दी, स्थानिक गरजा या इतक्या वेगळ्या असताना ही एकच नियमावली, विशेषतः ते 2.5% क्षमतेचं गणित आणि जागा वाटप हे सगळीकडे सारखंच प्रभावी ठरेल का? हाच खरा चिंतनाचा विषय आहे. आणि याचा परिणाम त्या हजारो पथविक्रेत्यांच्या रोजच्या जगण्यावर, त्यांच्या उपजीविकेवर नेमका कसा होईल हे प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यावरच कळेल. त्यावर लक्ष ठेवावं लागेल.